नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल बोला शेटमध्ये मी स्वागत करतो. मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी परत एकदा एक नवीन अशी भयकथा घेऊन आलेलो आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला आपली ही कथा आवडली तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमच्या सपोर्टची फार आम्हाला गरज आहे. आपल्या चॅनलचे जे आहे 1000 सबस्क्रायबर आपल्याला पूर्ण करायचे आहे, तर प्लीज आपल्या चॅनल नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. अश्लेषा केव्हाची तळमळत होती. तहानेने तिचा जीव कासावीस झाला होता. बाजूच्या टेबलवरील बॉटल कधीच खाली झाली होती, परंतु एकटीने उठून किचनमध्ये जायचा तिला धीर होत नव्हता. अश्लेषा तिच्या आईला आवाज देते, मम्मा, ए मम्मा. 3-2 वेळा ती काय करते, हाक मारते, पण सुजाता खूप गाढ झोपेत असते. मित्रांनो, सुजाता हे अश्लेषाच्या आईचं नाव असतं. अश्लेषाच्या घशाला खूप कोरड पडलेली होती. तिला खूप तहान लागलेली होती आणि त्या कारणामुळे आता तिला नाईलाजानं उठावंच लागतं. ती साईड लॅम्प लावते आणि आजूबाजूला बघते. आणि आजूबाजूला बघून झाल्यानंतरून ती दबक्या पावलांनी बेडरूममधून बाहेर पडते. बाहेरचा जो स्ट्रीट लाईट होता, त्या स्ट्रीट लाईटमुळे हॉलमध्ये बऱ्यापैकी उजेड पडत होता. किचनमध्ये येताना पुढच्या बेडरूमकडे साहजिकच नजर गेली. तिथे भयान शांतता होती. किचनमधला लाईट लावून तिने फ्रीज उघडला. थंड पाणी घटाघटा पिऊन घेतलं भरपूर. तेव्हा कुठे जाऊन तिला बरं वाटलं. अश्लेषा तिच्या मनातल्या मनात म्हणते, पुढच्या सिटिंगला डॉक्टर अंकलला सांगते की तुम्ही काय करा, औषध चेंज करून द्या. ह्या औषधांमुळे मला खूप तहान लागते आणि मला असं मध्यरात्री उठावं लागतं, ते पण घाबरून बाबा. असं अश्लेषा तिच्या मनात म्हणत होती. आणि असं म्हणता म्हणताच ती बेडरूमकडे येण्यासाठी निघाली होती. बेडरूममध्ये सुद्धा नेण्यासाठी अश्लेषाने एक बॉटल भरलेली होती. अश्लेषा बेडरूमकडे येत असतानाच फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेली. टॉयलेटमध्ये असताना तिला बाहेर काही हालचाल जाणवली. मम्मा उठली असेल असं स्वतःला समजावत ती टॉयलेटमधून बाहेर आली. समोर तिला ते दृश्य दिसलं. एक पांढरी आकृती बेडरूममध्ये होती. चेहरा दिसत नव्हता, पण त्या आकृतीचे लाल निखाऱ्यासारखे डोळे अश्लेषालाच रोखून पाहत होते. तिने जोरात किंचाळी मारली आणि तिथेच अश्लेषा बेशुद्ध झाली. मध्ये किती वेळ गेला कुणाला काहीच माहिती नाही. अश्लेषाला काहीच शुद्ध नव्हती. अश्लेषा बेशुद्ध पडून होती. अश्लेषाला जाग आली तेव्हा ती बेडवरती होती. बाजूला सुजाता होती आणि डॉक्टर सत्यजित देखील चिंताग्रस्त वाटत होते. अश्लेषा बेटा, बरं वाटतं आहे का आता, असं डॉक्टर सत्यजित अश्लेषाला म्हटले. अश्लेषाने पाहिलं, आपण अजूनही त्याच बेडरूममध्ये आहोत. ती पटकन घाबरून उठली. मम्मा चल आपल्या रूममध्ये जाऊ. तिघे जण त्यांच्या बेडरूममध्ये आले. अशू, काय झालं, परत कसला भास झाला का तुला? सुजाताला लेकीची काळजी वाटत होती. मम्मा, तो भास नव्हता. त्या बेडरूममध्ये खरंच कुणीतरी होतं, कुणाचं तरी भूत. अजून देखील बोलताना अशू घाबरली होती. बेटा, हे सगळे मनाचे खेळ असतात. आपण शहराच्या मध्यभागी राहतो. बुटाकेटाच्या गोष्टी करायला आपण कुठल्या आडगावात राहत नाही. तुला कसला तरी स्ट्रेस आहे, त्यामुळे तुझं BP डाऊन असतं आणि एकसारखे असे भास होतात. डॉक्टर अश्लेषाची समजूत काढत होते. अश्लेषाला त्यांनी सांगितलं, तू तुझ्या मम्मीसोबत 2-4 दिवस बाहेर फिरून ये. बाहेर फिरलं, हवा पालट झाली की तुला बरं वाटेल, असं सत्यजित डॉक्टर अश्लेषाला आणि तिच्या आईला सांगत होते. तेवढ्याच सुजाता म्हणते, चालेल, मी उद्याच आशूला घेऊन बंगलोरला जाते. ट्रॅव्हल एजंटला फ्लाईट आणि हॉटेल बुक करायला सांगते. सुजाता झटपट निर्णय घेऊन मोकळी झाली. बाय द वे, सॉरी डॉक्टर, अशा अपरात्री तुम्हाला यावं लागलं. अहो मॅडम, सॉरी काय, हे तर माझं कर्तव्यच आहे. अश्लेषा औषधं वेळेवर घेते ना, यावर लक्ष ठेवा आणि फिरून आल्यावर एकदा घेऊन या तिला माझ्या क्लिनिकवर. येतो मी, डॉक्टरांनी निरोप घेतला. सुजाताने दार लावून घेतलं. 5:30 वाजायला आले होते. आता कुठे झोप येणार. डायरी लिहून काढू, असं अश्लेषा तिच्या मनातल्या मनात म्हणाली. आजकाल रेग्युलर लिहिणं होतच नाही, असं म्हणत सुजाता टेबल लॅम्प लावून बसली. मनातले एक एक तरंग पानावर उतरत होते.
कसं व्हायचं आपल्या एकुलत्या एका लेकीचं. आशूच्या शिक्षणासाठी गावचं मोठं घर बंद ठेवून शहरात आलो आणि इथे आल्यावर लगेचच आशूला त्रास होऊ लागला. हे घर घेण्यात आपण घाई तर केली नाही ना? आशू म्हणते तसं असेलही काही या जागेमध्ये जे फक्त तिलाच त्रास देत असेल. आशू म्हटली होती, आई मी हॉस्टेलवर राहते. बरं झालं असतं तिथे राहिली असती तर बरोबरच्या मैत्रिणींसोबत आनंदात राहिली असती. पण तिच्या खाण्यापिण्याची तारंबळ नको म्हणून हट्टाने आपण हे घर घेतलं. तसं देखील अरुण गेल्यावर आता आशूशिवाय आपल्याला दुसरं कोण आहे? मित्रांनो, या कथेमध्ये अरुण हे अश्लेषाचे वडील असतात. तसं देखील अरुण गेल्यावर आता आशूशिवाय आपल्याला दुसरं कोण आहे? लिहिता लिहिता सुजाताचं मन हलकं होत गेलं. आशू मात्र डोळे टक्क उघडे ठेवून जागी होती. डॅड गेला आणि काहीच दिवसात आपल्याला असले भास होऊ लागले. रात्री आपल्या आसपास मम्मा व्यतिरिक्त अजूनही कोणी असल्याचं जाणवत राहतं. लाल लाल डोळ्यातून आपल्याला बघत असतं. डॉक्टर म्हणतात हे भास आहेत. खरंच हे भास आहेत की खरोखर आपल्याला एखादी आत्मा वगैरे दिसते आजूबाजूला? सायकोलॉजिस्टची ट्रीटमेंट देखील आपण घेतोय, जेणेकरून हे जर खरंच मनाचे खेळ असतील तर आपण बाहेर पडू यातून. पण इतक्या महिन्यात काहीच फरक पडलेला नाही. आठवड्यात किमान एकदा तरी आपल्याला असलं काहीतरी समोर येतंच. आशू डोळे मिटून पडून राहिली. ठरल्यासारखं आश्लेषा आणि सुजाता बंगलोरला आले. 2-3 दिवसात तिला फ्रेश वाटायला लागलं होतं. चल आशू, थोडं शॉपिंग करून येऊ, असं सुजाता लेकीला म्हटली. तेव्हा आश्लेषा म्हटली, नको मम्मा, तूच जाऊन ये, मी थोडं वाचन करत बसते, असं आश्लेषा सुजाताला म्हटली आणि हॉटेलवरच थांबली. साधारण 1.5 तास गेला. रूमच्या दरवाजावर कुणीतरी नॉक केलं. मम्मा एवढी लवकर कशी काय आली, असं म्हणत आश्लेषाने दार उघडले. समोर पुन्हा तीच पांढरी आकृती लाल डोळ्यातून अंगार फेकत तिच्याकडे बघत होती. एवढ्या लांब असं अनपेक्षितपणे ते दिसेल असं अजिबात वाटलं नव्हतं. एक मोठी किंकाळी हॉटेलमध्ये घुमली आणि आश्लेषा जागेवरच कोसळली. बंगलोरला आशूसोबत हवापालट करायला म्हणून गेलेली सुजाता येताना मात्र एकटीच परतली. आधी नवरा गेला आणि पाठोपाठ आशू गेली. वारंवार होणाऱ्या भासामुळे अगोदरच आश्लेषाचं मन कमजोर झालं होतं. इतके दिवस घरात होणारे भास अशा थंड हवेच्या ठिकाणी डचकवतील याची आश्लेषाला अजिबात अपेक्षा नव्हती. त्यामुळेच ती जागच्या जागी हृदयक्रिया बंद पडून मरण पावली. सुजाताने आश्लेषाचे दिवसवार रीतसर पार पाडले. सांत्वनासाठी येणारी गर्दी हळूहळू कमी होत गेली. आता घरात केवळ सुजाता आणि भयान एकांत. मधी काही काळ गेला आणि अशाच एका रात्री ती ह्या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होती. काल पार्टीमध्ये जरा जास्तच खाणंपिणं झालं बहुतेक. छातीत जळजळ होते. थोडं थोडं दूध पिऊ म्हणून सुजाता उठून बसली. मोबाईलमध्ये बघितलं, 2 वाजले होते. ती किचनमध्ये आली. एक थंड झुळूक आपल्याला स्पर्श करून गेल्याचा तिला जाणवलं. तिचं अंग शहारलं. थंडीमुळे की कसल्याशा भीतीमुळे तिलाच ठाऊक. फ्रीजमधलं थंड दूध प्यायल्यावर तिला बरं वाटलं. ती बेडरूमकडे वळली आणि अचानक आशू तिच्या समोर आली. तिचे भेदक डोळे सुजाताचा वेध घेत होते. सुजाता गर्भगळीत झाली. घाबरूनच तिच्या हृदयात एक कळ उठली आणि ती जागीच कोसळली. 4 दिवस झाले. सुजाताच्या घराबाहेर पेपर, दुधाच्या पिशव्या तशाच होत्या. एवढ्या दिवसात सुजाता दिसली सुद्धा नाही. घरकाम करायला येणारी बाई रोज बेल वाजवून परत जात होती. कसलीशी दुर्गंधी देखील भरून राहिली होती मजल्यावर. शेजारच्या लोकांना संशय येऊ लागला म्हणून पोलिसांना त्यांनी बोलवलं. दार तोडून आत गेल्यावर त्यांना दिसलं सुजाता हॉलमध्ये पडली होती. डोळे सतार उघडे पडलेले होते भीतीमुळे. बाकी संशयास्पद असं काहीही नव्हतं. मात्र त्या रात्री झोपताना सुजाताने लिहून ठेवले डायरीचं पान बेडरूममध्ये फडफडत होती. फायनली आज सगळी इस्टेट आपल्या नावावर झाली. याच इस्टेटीसाठी, याच प्रॉपर्टीसाठी त्या आजारी अरुणसोबत मी लग्न केलं होतं. त्याच्या मुलीला आशूला स्वीकारलं होतं. पण मरण्याआधी त्या अरुणने सगळी संपत्ती त्या मुलीच्या नावावर, त्या आशूच्या नावावरती केली. आणि आपल्या वाटेला काय आलं? आशूची केअरटेकर म्हणून महिन्याला ठराविक रक्कम. शेवटी नाईलाजाने आशूला संपवावं लागलं.
काही पैशाच्या मोबदल्यात आपला कॉलेजचा मित्र डॉक्टर सत्यजित मदतीला तयार झाला. रात्री अपरात्री तोच भूत बनून आशूला घाबरवत होता आणि प्लॅनप्रमाणे खरंच एक दिवस आशू भूताच्या भीतीला बळी पडली. आज आपलं स्वप्न पूर्ण झालं. सुजाताने नकळत आपल्या गुन्ह्याची कबुली लिहून ठेवली होती. मात्र आश्लेषासाठी सुजाताने तो खड्डा खोदून ठेवला. त्यात शेवटी ती देखील गाडली गेली. समाप्त. तर मित्रांनो, कशी वाटली आपली स्टोरी? जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद मित्रांनो.